आणि मागील मॅचचा हिरो ठरतोय अक्षय सोंडुलकर सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. गणेश माने यांच्या हस्ते मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. अक्षय सोंडुलकर आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. गणेश माने, निलेश माने आपल्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा. अक्षय सोंडुलकर काळामाडी गावचा हा फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज तेवढाच उत्कृष्ट गोलंदाज अक्षय सोंडुलकर. आणि मॅचला होते सुरुवात. अवांतर धाव आणि अवांतर धावेने या सामन्याची सुरुवात होते. गणेश माने ऑन बॉलिंग स्ट्राईक आणि त्यांचा सामना करतील अमिल पाटील आणि नॉन स्ट्राईकवरती नेताजी ढेरे. आपण पाहतोय योद्धा 11 संघाकडून फुलर लेनचा हा चेंडू टोलवला आहे, पण तितका देखना असा शॉट त्यांना मारता आला नाही. डॉट. पुढील चेंडू घेऊन तयार. अवांतर धाव. अजून एक लाईनवरती कंट्रोल ठेवावा लागेल गणेश माने यांना. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ॲड होते योद्धा 11 या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा. सुरेख असा ऑन ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवला जाईल. 1 धाव कंप्लीट केली जाईल या स्ट्रोकवरती. 1 धाव आणि धावसंख्या होते 3. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा दुपारी सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी आयोजित वाकेश्वर चषक 2026 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चालू मॅचचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी विपक्ष योद्धा 11 पन्नमरे बारोड. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर पाहिलं तर वारणा खोऱ्यातील हे दोन्ही संघ आहेत, एक मातब्बर संघ आहेत आणि दोन्ही संघांना आम्ही देतो हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 5. पहिली षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती गणेश पाहायला मिळते. स्ट्राईकला जर पाहिलं तर नेताजी ढेरे, नॉन स्ट्राईक इनला आहे तो 350 किलोमीटरचा प्रवास करून अमित पाटील पन्नमरे एक्सप्रेस. यावेळी जर पाहिलं तर हा आगळावेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नेताजी यांच्या माध्यमातून या चेंडूवरती एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकात झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा. 6. यस, चेक करतोय. थँक्यू अध्यक्ष. स्वतः या ठिकाणी त्याने ॲनालिसिस सांगितलं या षटकाचा. तर पहिल्या षटकानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो मानेवाडी या टीमचा अमर माने. SRPF मुंबई येथे दाखल असलेला हा जवान महाराष्ट्र पोलीसमध्ये कर्तव्य बजावत असताना आज जर पाहिलं तर आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी या मैदानामध्ये उतरलाय. समोर आहे नेताजी ढेरे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
फुलर लेंथ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडासा फंबल झाला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं ना, अमित पाटील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. पनुमरे वारुण खोऱ्यातील एक ढाण्या वाघ अमित पाटील मोठमोठे सामने या खेळाडूने गाजवले. समोर फिरकीचा जादूगार आहे. यावी आडव्या बॅटीने हा स्टोक सजवलाय. त्याच्या डोक्याच्या वरून निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अमित पाटील लोअर फुल टॉस होता. अक्रॉस गेला. थोडंसं शफल झाला. जागा बनवली. त्यानंतर अतिशय चांगलं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम चौकार. कट्टर गोलंदाजाच्या वरती कशी बॅटिंग करायची अमितला माहिती आहे. यावेळी अप्रतिम बॉल बॅट आणि पायाच्या मध्ये जे अंतर होतं ना, ते अंतर शोधून काढलेलं पाहायला मिळालं अमर याच्या माध्यमातून. उंच कुरा खेळाडू आहे. आपल्या 32 असोसिएशनचा जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच हा खेळाडू प्रसिद्ध आहे. मानेवाडी गाव जर पाहिलं तर पाचगणीच्या आसपास हे गाव आहे आणि त्या गावातून नक्कीच बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. कष्ट मेहनत आणि जिद्दीच्या जीवावरती महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल होतो आणि आज नक्कीच अतिशय चांगली कर्तव्य बजावत असताना तो महाराष्ट्र पोलीसच्या माध्यमातून अमर माने आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू जर पाहिलं तर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, लेग ब्रेक, बॅट्समनची नक्कीच फिरकी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर अमित पाटील एक वेगळ्या पवित्र्यामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तो पवित्रा तुम्हाला नक्कीच यानंतर आपल्याला समजेल. पहा पवित्रा पहा. अमित लगेच वेगळ्या पवित्र्यामध्ये आलेला पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं ना तर स्वीट शीट सजवलेला पाहायला मिळाला. पंचाचा इशारा व्हाईट बॉल आणि चेक करायचंय. काय चेक करायचं सर? वाईड आहे का? यस, स्विचचा फटका सजवलेला होता. दुसऱ्या लाईनच्या बाहेर चेंडू आहे का आपण चेक करूया. इट्स अ फेअर बॉल. योग्य बॉल आहे. थँक्यू अजय सर. काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारा, काही हरकत नाही. कारण क्रिक लाईफ अतिशय चांगली क्लॅरिटी आहे. चेंडू झालेले आहेत आत्तापर्यंत. पाच चेंडू झालेले आहेत. 5 बॉल. शेवटचा चेंडू फेस करेल अमित पाटील. यावेळी जर पाहिलं तर फुलर लेंथचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच कंप्लीट झालेले. फुटबॉल ग्राउंडवरती आपल्या असोसिएशनमधील कोणत्याही खेळाडूने जायचं नाही. महानगरपालिकेतून या ठिकाणी कॉल आलेला आहे. फुटबॉलच्या मैदानावरती आपल्या असोसिएशनमध्ये किंवा या आमच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी संघ नोंदवलेला आहे तो कोणताही खेळाडू त्या मैदानावरती दिसणार नाही. तो खेळाडू जर त्या मैदानावरती दिसला तर या ठिकाणी आपल्या असोसिएशनला दंड होईल, तो दंड त्या टीमला भरावा लागेल, याची नोंद घ्या. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13. महत्वपूर्ण षटक घेऊन सचिन आपल्याला पाहायला मिळेल. समोर अमित पाटील जर पाहिलं तर अजून शांत आहे. यावेळी अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अमित थोडासा जर पाहिलं तर आणि यावेळी दुखापतग्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतं. अमित नक्कीच एक मोठी दुखापत होती की काय आपण नक्कीच पाहूया. थोडासा स्लिप झालेला पाहायला मिळाला.
आपले सर्व क्षेत्ररक्षक तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 13. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे सचिन यांच्या माध्यमातून. तर योद्धा 11 चला नवीन बॅटर तुम्ही मैदानामध्ये पाठवून द्या. योद्धा 11 स्पोर्ट्स आपला पुढचा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाठवून द्या. कारण दुखापत या ठिकाणी झालेली आहे परंतु आपल्याला मॅच सुरूच ठेवावी लागेल. तुमच्यासाठी तो खेळाडू खूप महत्त्वपूर्ण आहे. पंचांनी देखील या ठिकाणी चेक केलेला आहे. बबलू न्यू बॅटर तुम्ही मैदानामध्ये पाठवून द्या. चला यस आयोजन कमिटीला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. अमित याच्याजवळ जर पाहिलं तर स्वयंसेवक थांबलेले आहेत त्याची विचारपूस करतायत. आमचे असोसिएशनचे देखील त्याचबरोबर आमच्या आयोजन कमिटीचे देखील स्वयंसेवक त्या ठिकाणी थांबलेले आहेत त्याची विचारपूस करतायत. चला नवीन बॅटर मैदानामध्ये आला आहे. अजय सर निर्णय घ्या. मॅच सुरू ठेवा. चला आला यस श्रेयश आलेला आहे. थँक्यू. पुन्हा एकदा मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. अमित पाटील जर पाहिलं तर लवकर बरा व्हावा अशी आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या दिशेने. गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत होतं गोलंदाज सचिन आणि त्याच्यासमोर जर पाहिलं तर नेताजी ढेरे एक मोठ्या शॉटच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आला श्रेयश पाटील. अंडर 70चा महाराष्ट्र टीमचा कॅप्टन आहे. कालच्या दिवसामध्ये त्याचे फटके अप्रतिम होते. यावेळी इनसाइड आउट फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि अतिशय वेगाने चेंडूवरती आलेला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नेताजी थोडेसे स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु मूर्ती लहान आणि कीर्ती महान. पनोमडे वारुणगावचा हा सुपुत्र आहे. एक प्रमुख योद्धा आहे नेताजी ढेरे. परंतु यावेळी जर पाहिलं तर गोलंदाजांनी प्रभावित केलेलं पाहायला मिळालं. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीने बीट केलेलं पाहायला मिळालं. फिरकीचं अस्त्र दाखवलेलं पाहायला मिळालं मैदानामध्ये सचिन याच्या माध्यमातून. नेताजी पुन्हा एकदा मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली आत्तापर्यंत 15 धावा. म्हणजे गोलंदाजी अतिशय कंजूस होत असताना पाहायला मिळते मानेवाडी या टीमची. चांगला बॉल अप्रतिम बॉल. चेंडू जर पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक चौकार अलॉंग दी कार्पेट. गवत कापत चेंडू निघून गेला आणि या चेंडूला जर पाहिलं तर रीचचा अतिशय चांगला वापर केलेला पाहायला मिळाला. आणि गॅप आहे ना गॅप भेदून चेंडू सीमारेषे बाहेर ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. फुटबॉलच्या मैदानामध्ये कोणी जायचं नाही. आतमध्ये कोणीही जायचं नाही. पुन्हा एकदा सचिन तयार. समोर नेताजी ढेरे यांच्या बॅटीतून एक चौकार आलेला आहे. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू 1 बाउन्स निघून गेला. लगातारचा दुसरा. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. अमित पाटील जर पाहिलं तर या ठिकाणी थोडेसे स्ट्रगल करतायत आणि स्वतः या ठिकाणी विचारपूस करत असताना सचिन मस्के साहेब आहेत. स्वतः या ठिकाणी ते खेळाडू आहेत स्पोर्ट्समन आहेत आणि सचिन मस्के साहेबांनी या ठिकाणी थोडंसं त्याला या ठिकाणी टिप्स दिलेले आहेत. कारण तो पनोमडे वारुण टीमचं एक प्रमुख अस्त्र आहे. बाहेर चेंडू आहे कट करायचा होता. चेंडू थर्ड मॅन रिझनमध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मला फक्त एकच सिंगल आलेली आहे. 3 षटकात झालेली आहे समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24-24. आपण पाहतोय स्वराज्य 11
वाकोड बुद्रुक आयोजित वाकेशर चषक 2026 इनिंग ब्रेकमध्ये महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होणार आहे. जय शिवराय स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक विपक्ष 5 स्टार मराठेवाडी. चला टॉस या. जय शिवराय जर नाव ऐकलं ना सर्व जुन्या खेळाडूंची आठवण होते. या टीममध्ये जर पाहिलं तर राजेंद्र सुतार, त्याचबरोबर पाहिलं तर अर्जुन कांबळे सर, भीमराव पाटील, त्याचबरोबर पाहिलं तर अमृत पाटील दादा आणि स्वतः जर पाहिलं तर नानासू साळुंके सर, अजय माने सर, अनेक खेळाडू लिजंड खेळाडूंचा भरणा असलेली वाकोडे गावातील ही पहिली टीम आहे आणि तीच टीम यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जय शिवराय स्पोर्ट्स वाकुर्डे विपक्ष 5 स्टार मराठेवाडी. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. नाव आहे बबलू पाटील, अमित पाटील यांचा पठ्ठा श्रेयश पाटील. ठोकलाय षटकार मॅक्सिमम. धावसंख्या जाऊन पोचली 30. अंडर 17 महाराष्ट्र टीमचा कॅप्टन आणि हा खेळाडू मित्रांनो आहे ना नक्कीच प्रभावित करतोय. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग. त्याची बॅटस्विंग जर पाहिली तर अतिशय वेगाने बॅटस्विंग होत असताना पाहायला मिळते. श्रेयश याची जबरदस्त बॅटस्विंग आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. 2 धावा कंप्लीट. अतिशय योग्य निर्णय नेताजी ढेरे यांचा आहे. कारण श्रेयश जर पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे आणि हा विस्फोटक फलंदाज स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे आणि तोच फलंदाज स्ट्राईकवरती आला आहे. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 32. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूवरती जर 2 मोठे विस्फोट आले तर नक्कीच फायटिंग स्कोर उभा करू शकतो योद्धा 11 आणि लढण्याची क्षमता आहे या योद्ध्यांच्या मध्ये. यावेळी देखील मोठा स्टोक आला. चेंडू हवेमध्ये स्टँड होत असताना पाहायला मिळाला आणि पाठीमागे झेल ड्रॉप झाला. साधा सोपा झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडासा लेझी राहिलेला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनवरती आणि नक्कीच झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनवरती. धावसंख्या जाऊन पोचलेली ती 34 धावा. अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. तो फेस करेल श्रेयश पाटील. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अप्रतिम त्याची बॅटिंग. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. जय शिवराय स्पोर्ट्स वाकोडे विपक्ष 5 स्टार मराठेवाडी. 5 स्टार मराठेवाडी. चला टॉससाठी या. या बी शॉट फसलाय. जागेवरूनच बॅट्समॅन झालेली पाहायला मिळाली आणि बॅट्समन श्रेयश पाटील जर पाहिलं तर बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानामध्ये कोण येते पाहूया. बबलू पाटील 32 क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष बबलू पाटील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये पाहायला मिळतील. आज जर पाहिलं तर महाराष्ट्र वन विभागामध्ये अतिशय चांगल्या हुद्द्यावरती काम करत आहेत आणि जर पाहिलं तर अतिशय चांगली भूमिका बजावत आहेत, अतिशय चांगली सेवा देत आहेत. फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी ते आलेले आहेत. समोर जर पाहिलं तर सचिन. अजून 2 चेंडू बाकी आहेत. दी विकेट. पहिलाच बॉल. पहिल्या चेंडूवरती आल्या षटकाराने स्वागत केलंय आणि चेंडू बाहेर जायच्या अगोदर अजय माने यांचे हात वरती गेलेले पाहायला मिळाले. म्हणजे त्यांना पण वाटतं की बबलूनी षटकार मारावे. त्यांचा जुना पार्टनर आहे, जुना ओपनिंग पार्टनर आहे. बबलूने आलेल्या षटकाराने स्वागत केलेलं पाहायला मिळालं. सुंदर, अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना बबलू पाहायला मिळाला. हा ट्रॅकर बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागला आणि तदनंतर झेल जरूर ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट झालेली पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होणार परंतु फसवीत चालत नाहीत अमरने यांनी सांगितलं. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोचली 41. जिंकण्यासाठी 42 धावांचा एक फायटिंग स्कोर उभा केलेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण योद्धा 11 हा स्कोर देखील डिफेंड करू शकतो आणि डिफेंड करण्याची क्षमता आहे योद्धा 11 या टीमच्या सर्व खेळाडूंच्या मध्ये. नेक्स्ट मॅच जय शिवराय वाकुर्डे विपक्ष 5 स्टार मराठेवाडी. चला अमर मराठे टॉससाठी या. हा शेवटचा कॉल आहे. अमर मराठे चला टॉससाठी या. हा शेवटचा पुकार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. कंपल्सरी टॉस घेतलेला आहे. जय शिवराय स्पोर्ट्स या ठिकाणी आलेली आहे.
इनिंग ब्रेकमध्ये जर पुढचा संघ या ठिकाणी आला नाही तर त्या टीमला आपण या ठिकाणी पॅनल्टी देणार आहोत. बेचाळीस धावांची आवश्यकता आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी दोन सलामीर मैदानामध्ये पाहायला मिळतात. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस अमर माने आणि दुसऱ्या बाजूला सचिन माने. आणि पहिलं षटक घेऊन योद्धा 11 पनमरे बारून या टीमचा एक प्रमुख योद्धा. नाव आहे 32 शिराळा तालुक्याचा मान अभिमान सन्मान अर्थातच अध्यक्ष बबलू पाटील. पहिला बॉल घेऊन पहिला बॉल सबमरीन पाहायला मिळाला. यष्टांच्या पाठीमागे थोडीशी चुकी. त्याचं रूपांतर वाईड+1 म्हणजे 2 धावा ऍड झालेला पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं ना तर बबलू याची लाकूड तोड गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या दरम्यान 2 बॉल. रिझन नो बॉलचं रिझन काय अजय सर? ओव्हरस्टेपिंग. थँक्यू. पहा दुसऱ्या बॉलवरती देखील 2 धावा आणि तो नो बॉल आहे म्हणजे 2 धावा ऍड केलेला पाहायला मिळेल. फ्रीट आहे आणि फ्रीटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती बबलू आपल्याला पाहायला मिळेल. बबलू जर पाहिलं ना तर अजय माण्याचा तो जिवलग मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे. तरी देखील या ठिकाणी त्यांनी नो बॉल म्हणजे पंच पहा अतिशय जबरदस्त निपक्षपातीपणे भूमिका पाहायला मिळेल रणवीर स्पोर्ट्स पॅनलच्या या पंचांची. खूप छान. यावे अक्रॉस अमर याला नक्कीच या ठिकाणी इम्प्रेस केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अमर जर पाहिलं तर हे शॉट अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळतो अमर. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकच चेंडू रिलीज झालेले. समोर जर पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय सचिन माने. पुढचं बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये बबलू पाटील यांनी अक्षरशः जर पाहिलं ना तर स्टंप तोडलेली होती.
परंतु यावेळी सचिन माने लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. एक लांब लांब आणि लांबच लचक षटकार. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. अप्रतिम षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी अतिरिक्त वेग होता बबलू याचा, परंतु वेगावरती थोडंसं नियंत्रण सापडलेलं नाहीये आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलेला पाहायला मिळाला. एक षटकार आला, या षटकारांशी धावसंख्या जाऊन पोचली ती 11. जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. अमित पाटील जर पाहिलं तर दुखापतग्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाघ जखमी झालेला आहे. वाघ जखमी झालाय आणि नाराज आहे. परंतु वाघाची धाड आहे ना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला माहिती आहे. अमित पाटील आणि प्रमुख अस्त्र या ठिकाणी जर पाहिलं ना ब्रह्मास्त्र आहे, ते थोडंसं जखमी झालेलं पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. बबलू याचा एक धाव नक्कीच ऍड झालेली पाहायला मिळते घोषंगी स्वरूपामध्ये. 12 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. या षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, जशास तसं उत्तर. एकदा बबलू पाटील, एकदा सचिन माने. यावेळी देखील जर पाहिलं तर हा चेंडू काही काळ हवेमध्ये स्टँड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. आता स्ट्राईकला पुन्हा एकदा अमर माने आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीसमध्ये या ठिकाणी तो जवान दाखल आहे. राज्य राखीव दलामध्ये नक्कीच तो दाखल आहे. उंचकुरा खेळाडू आहे. उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला नेहमी मिळतो. पुन्हा एकदा बबलू पाटील तयार. यावेळी आडव्या बॅटीने स्लॉक स्लिपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. षटक समाप्त झालेलं आहे. एक धाव अजून बाकी आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. अमर याने जर पाहिलं तर अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 15 धावसंख्या झालेली आहे. या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेले पाहायला मिळाले बबलू पाटील यांच्या माध्यमातून. चला चेंडू फास्ट आतमध्ये पाठवून द्या. बॉल 15 धावसंख्या झालेली आहे. 15 जुना बॉल 14 झालेले आहेत का? इथं स्कोर कार्ड वरती 15 दाखवत आहे. 15 धावसंख्या दाखवते स्कोर कार्ड वरती. पाच बॉल झालेले आहेत. 5 बॉल. पहिला बॉल जर पाहिलं तर वाईड +1, दुसरा बॉल नो +1, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर
स्ट्राईकवरती पुन्हा एकदा जर पाहिलं तर अमर माने आपल्याला पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय बबलू पाटील. पाच चेंडूमध्ये 15. सहा बॉल. थँक्यू. 14 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती बबलू पाटील यांनी अप्रतिम प्रदर्शन करत उजवी यष्टी वाकवलेली पाहायला मिळाली. ही खासियत बबलू याची. आज मोडली की काय? आज ठीक आहे. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः स्टंप तुटून किपरच्या पाठीमागे गेलेली पाहायला मिळालेली होती. लगातारचे 3 विकेट आपण कधीच विसरू शकत नाही. आणि जी मोडलेली स्टंप आहे ना ती माझ्याजवळ या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली आहे आठवण म्हणून. पहिल्या षटकानंतर धावसंख्यात 14 पाहायला मिळेल. त्यामध्ये जर पाहिलं तर अमर मानेसारखा एक मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत गेलेला आहे. त्यामुळे जर पाहिलं तर मॅच ऑन झालेली आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आकाश मोहिते. वाकोडे गावचा अजून एक तेज तर्रास गोलंदाज अमित पाटील यांच्या तालमीमध्ये तयार झालेला तो पट्टा आहे आकाश मोहिते. 350 किलोमीटरचा प्रवास करून नवी मुंबईमध्ये दाखल होतो. कष्ट मेहनत जिद्द गावाला घेतो. आणि आज जर पाहिलं तर क्रिकेटचं वेड त्याच्या रक्तामध्ये आहे आणि तेच वेड त्याला मुंबई येथे घेऊन आलेला आहे. समोर पाहिलं तर सचिन माने आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आला आहे. नाव आहे सचिन जाधव. सचिन आणि सचिन जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतं. आकाश मोहिते एक महत्त्वपूर्ण रोल सांभाळतोय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. सचिन यांना माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे. वाईट चेंडूचा खरपूस समाचार घेणं म्हणजे क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि सिनियर खेळाडूंना मान देणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि तेच क्रिकेट मैदानामध्ये अवलंबताना याची देही आणि याची डोळा पाहायला मिळाले. सचिन माने एक उत्कृष्ट खेळाडू आहे. जिद्दी लढवया खेळाडू आहे सचिन माने. चांगल्या चेंडूला नक्कीच त्यांनी सन्मान दिलेला पाहायला मिळाला. दुसरा सचिन आलेला आहे स्ट्राईकवरती. सचिन जाधव एका बाजूला सचिन माने. गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश मोहिते. ओव्हर दी विकेट. डान्सिंग डाऊन दी विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 15 पाहायला मिळते. चपळ चित्ते योद्धा 11 पन्नमरे वारून टीमचे चपळ चित्ते मैदानामध्ये पहा. क्षेत्ररक्षण पहा. बॅट्समनला लॉक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आक्रमक फिल्डिंगची सजावट. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. कौतुक करावं तेवढं थोडं आहे आकाश मोहितेचं. 350 किलोमीटरचा प्रवास करून नवी मुंबईमध्ये दाखल होतो. आणि नवी मुंबईमध्ये दाखल होत असताना ना त्याचा गुरु अमित पाटील जखमी आहे आणि त्याच्या समोर भन्नाट प्रदर्शन.
सुंदर, अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळी अतिशय चांगला कव्हरचा फटका, डान्सिंग डाऊन द विकेट, थोडंसं पुढे आला श्रेयश. पहा पाठीमागे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळालं. एक धाव खूप वेळाने आलेली पाहायला मिळाली. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर सचिन माने एक वेगळ्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळतील का? चेहरप अतिशय जबरदस्त पाहायला मिळते योद्धा 11 या टीमचा. यावेळी समोरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम, सुंदर, अतिशय सुंदर. आपल्या संघासाठी ना या योद्ध्याने नक्कीच 3 धावा वाचवलेल्या पाहायला मिळाल्या आणि अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट केलेली पाहायला मिळते. बबलू पाटील याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आकाश मोहिते. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय. एलिमिनेशन मिळतंय का पाहूया. एलिमिनेशन मिळतंय का? चांगला झेल. नाव आहे नेता. नेताने पकडलाय झेल. अप्रतिम, अप्रतिम झेल. अक्षरशः सचिन याच्या हातामधून त्यांनी चेंडू काढून घेतला. सुंदर, अतिशय सुंदर कमबॅक केलाय. कमबॅक केलाय या पनुमरेच्या वाघाने. आणि धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. फक्त 2 धावा खर्च केलेल्या, फक्त 2 धावा. चला वेळ खर्च करू नका. पनुमरे वारून वेळ खर्च करू नका. अजय सरांनी सांगितले की वेळ खर्च करू नका. 17, फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. बरोबर बरोबर 16. थँक्यू. या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत ना. बबलू या टीम या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. ॲनालिसिस सांगतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर 2 डॉट बॉल, तदनंतर सिंगल आणि आताच्या चेंडूला विकेट. पहिला सिंगल काढलाय. सचिन भाऊंना विचारा. सचिन माने यांनी सिंगल काढलेली होती, विचारा त्यांना. 12वा खेळाडू आहे या ठिकाणी. वेळ खर्च करू नका. एक काम करा ना नेताजी, आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. मॅच हाय व्होल्टेज आहे नेता. परत कालवा होणार. या मॅचला पहिल्यांदाच भरपूर वेळ झालेला आहे. त्यामुळे पंच तापायच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी तुमचा 12वा खेळाडू पाठवून द्या. 17 धावसंख्या झालेली आहे. आता आपण रनअप इक्वेशन सांगूया. चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट गोलंदाज. हा ट्रॅकर अप्रतिम, अप्रतिम. कट करायचा होता परंतु अतिशय वेगाने चेंडू निघून गेला. बॉलरचं नाव काय? सचिन अजय. चांगला गोलंदाज आहे. चांगला गोलंदाज तयार होतोय. अमित पाटील एक प्रमुख ब्रह्मास्त्र या ठिकाणी थोडंसं दुखापतग्रस्त झालेलं आहे परंतु त्याची कमतरता अजून तर भासून दिलेली नाही आहे या योद्ध्याने. यावेळी समोरच्या दिशेने यावेळी नक्कीच अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड, बॅक टू दी बॉलर हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. अतिशय चांगला चौकार आलेला आहे सचिन माने यांच्या बॅटीतून. सचिन माने जर पाहिलं ना चेज मास्टर आहे. कॅप्टन कूल, डोक्यावर बर्फ ठेवून नेहमी हा खेळाडू मैदानामध्ये उतरतो आणि चेज म्हणजे चेज मास्टर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. जसं विराट कोहली यांना चेज मास्टर म्हणून ओळखलं जातं त्याच पद्धतीने MS धोनी यांना चेज मास्टर म्हणून ओळखलं जातं. फिनिशर, एक चांगला फिनिशर आहे. परंतु सचिन माने आहे ना बडे मंच का बडा खिलाडी आहे. शेवटपर्यंत मॅच तो सोडत नाही. खासियत आहे सचिन यांची. त्यांना खूप वर्षापासून आम्ही पाहतोय. क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. खूप मेहनती खेळाडू आहे. क्रिकेटचं वेट त्यांच्या प्रत्येक रक्तामध्ये आहे. त्यांच्या रक्ताच्या थेंबामध्ये क्रिकेट आहे. चांगला बॉल, स्विंग अँड मिस.
नाव आहे अजय, ज्याच्या नावामध्येच जय आहे ना, असा अजय. जा शास्त्राचं उत्तर, एक तेरी तो एक मेरी. एका बाजूला जर पाहिलं तर मानेवाडी टीम, दुसऱ्या बाजूला पनमरे वारून खोर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल, अप्रतिम बॉल. बॅट्समनचा वीक झोन त्यांनी शोधलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अजय अप्रतिम गोलंदाजी. एक चौकार आल्यानंतर कसा कमबॅक करायचा मैदानामध्ये, याची देही आणि याची डोळा उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. अजय कॉन्सन्ट्रेट करतोय. यावेळी अप्रतिम स्ट्रोक, चांगला देखना दर्जेदार क्रॅकिंग कव्हर ड्राय, जमिनीला आग लावत. क्रिकेटमधील कॉपी बुक स्ट्रोक आपण म्हणतो ना, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा सचिन माने यांच्या बॅटीतून आलाय. अप्रतिम कव्हर ड्रायचा फटका, चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता होती तोच चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये देखील बदल झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 25-25. सुंदर बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर एक लढवय्या खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे, चेस मास्टर आहे. खूप नावं याला देऊ शकतो. यावेळी लोअर फुल टॉस, षटकार. 31 धावसंख्या. पहा, पहिले 3 चेंडू जर पाहिलं तर अतिशय चांगले रिलीज केले. तदनंतर गिअर बदलला आणि सचिन माने यांनी अतिशय सुंदर षटकार ठोकलेले पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये बदल झाला, धावसंख्या जाऊन पोचली सरळ 31-31. आता जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे, मान्य श्री सचिन राजाराम माने साहेब, समाजसेवक, नवी मुंबई, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब आपलं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे, मान्य श्री सचिन राजाराम माने साहेब, समाजसेवक, नवी मुंबई, आणि आपल्या गावचे ते सुपुत्र आहेत. खूप अभिमान वाटतो. या ठिकाणी नवी मुंबई ते दाखल होतात आणि नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर समाजसेवेचं अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं एक हक्काचं व्यक्तिमत्व मान्य श्री सचिन राजाराम माने साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान स्लॉगचं षटक घेऊन गोलांच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पनुमऱ्याचा नेता उर्फ नेताजी ढेरे. जबरदस्त गोलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अमित पाटील, बबलू पाटील यांचा जवळचा मित्र नेताजी ढेरे आपल्याला पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं, अर्थातच सागर. पहिला बॉल थोडासा लांब ठेवलेला आपल्याला पाहायला मिळाला. फंबल जरूर झाला, परंतु एकच धाव या चेंडूवरती ऍड झालेलं पाहायला मिळेल. 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. नेता काही करामत करेल का, आणि ती करामत करण्याची क्षमता आहे या जिद्दी खेळाडूच्या मध्ये. पैलवान नेताजी ढेरे खूप मेहनती खेळाडू आहे. योद्धा 11 पनमरे वारून टीमचा अजून एक योद्धा. अनेक गनिमी कावे याच्या डोक्यामध्ये असतात. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जाळा विणलाय आणि यावेळी चुकी. तुम्हाला मी सांगितलं होतं की या खेळाडूच्या डोक्यामध्ये अनेक गनिमी कावे आहेत. यावेळी लेग ब्रेक, चेंडू फिरवला होता, जवळ अडकला होता सचिन माने, परंतु शेवटच्या क्षणी त्या ट्रॅप मधून निघून गेला. क्षेत्ररक्षण भन्नाट होणं गरजेचं. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ हवी आहे आणि ती साथ या ठिकाणी मिळालेली नाहीये. झेल होणं अपेक्षित होतं आणि बाउंड्री लाईनवरती झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल 6. चांगला बॉल, अप्रतिम. नेताजी हुशार आहे, चालाक आहे, चतुर आहे. असे अनेक सामने या नेत्याने जर पाहिलं तर जिंकलेले आहेत. खूप जबरदस्त खेळाडू आहे. योद्धा 11 या टीमचा एक प्रमुख योद्धा. वेगवान, वेगावरती स्वार झाला. मॅच फिनिश. यावेळी वेग, परंतु वेग पसंत करतो, पेस पसंत करतो.
नाव आहे सचिन माने. चौथ्या चेंडूवरती वेग या ठिकाणी रिलीज केलेला पाहायला मिळाला, वेग जनरेट केला आणि वेगावरती स्वार झालेला पाहायला मिळाला. सचिन माने झालेल्या मॅच मध्ये अर्थातच मानेवाडी संघ विजय होतं. पुढच्या फेरीमध्ये दाखवतोय. धन्यवाद.